बर, आपण टॉपिक बघत होतो वेक्टर्स आणि याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण डायरेक्शन कोसाइन बघा, डायरेक्शन कोसाइन ऑफ अ लाईन, डायरेक्शन रेशोज ऑफ अ लाईन आणि रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन कोसाइन याच्याविषयी माहिती आपण बघितलेली होती. ओके, बघा आपण ते 3 पॉईंट्स बघितलेले होते. बघा, पहिला पॉईंट डायरेक्शन अँगल्स, हा पहिला पॉईंट होता. दुसरा पॉईंट डायरेक्शन कोसाइन्स, नंतरचा पॉईंट डायरेक्शन रेशोज आणि लास्ट रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशो अँड डायरेक्शन कोसाइन्स असे आत्तापर्यंतचे इम्पॉर्टंट पॉईंट्स हे आपण बघितलेले होते. आता हे सगळं 3 डायमेन्शनशी रिलेटेड आहे. थोडक्यात रिव्हिजन माझा थोडक्यात सांगतो. डायरेक्शन अँगल्सचा अर्थ, त्यासाठी तुम्हाला हे स्ट्रक्चर मी काढलेलं होतं. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, इथं असणारा झेड ॲक्सिस आणि हे एक्स वाय प्लेन आहे. इथं तुम्हाला 3 प्लेन दिसत आहेत. हे एक्स वाय प्लेन किंवा त्याला एक्स ओ वाय प्लेन म्हणतात. खाली 2 अक्षरी नाव लिहिलं तरी चालतं. इथं असं उभा असणारा हे वाय ओ झेड प्लेन म्हणतात किंवा वाय झेड प्लेन, आणि इकडं असणारा प्लेन आहे ते एक्स ओ झेड प्लेन आहे. 3 प्लेन तुम्हाला इथं दिसत आहेत, बरोबर आहे. एखादी लाईन अशी स्पेसमध्ये घेतली, लाईन एल अशी स्पेसमध्ये असणारी लाईन, त्या लाईनला पॅरलल असणाऱ्या अनेक लाईन्स असतात. पैकी एक लाईन अशी काढा की ती ओरिजिनमधून जाणारी लाईन, त्यानं एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल अल्फा, वाय ॲक्सिसशी केलेला अँगल बीटा आणि झेड ॲक्सिसशी केलेला अँगल गॅमा, त्याला म्हटलं जातं डायरेक्शन अँगल्स. मग डायरेक्शन अँगल्स अल्फा, बीटा अँड गॅमा. ओके, अल्फा हे फक्त एक्स ॲक्सिसशी असणारा अँगल, बीटा हा वाय ॲक्सिसशी असणारा अँगल आणि गॅमा हा झेड ॲक्सिस. पण पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस हे असू द्या लक्षात. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस आणि पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ झेड ॲक्सिस. आता पुढं काय दिलं आहे बघा बरं, डायरेक्शन कोसाइन. यांना कॉस फक्त जॉईन करायचं, आपोआप डायरेक्शन कोसाइन तुम्हाला मिळत आहेत. म्हणजेच काय येणार आहे, कॉस अल्फा, बोला कॉस बीटा आणि काय कॉस गॅमा. म्हणजे अगोदरच्या टॉपिकची रिव्हिजन या थोडक्यात इथं मी लिहितोय. डायरेक्शन रेशो नेहमी ABC म्हणतात बरं का, वेगळं मानायची आवश्यकता नाही. ओके, डायरेक्शन रेशो काय म्हणायचे, ABC. आता डायरेक्शन रेशो म्हणजे काय ते पुन्हा रिवाईज करतो. ही जी लाईन आहे ना, या लाईनवरती समजा असे 3 पॉईंट्स घेतले मी, A, B आणि काय C. हे ॲक्च्युली आपल्याला काय वाटणार आहे, दीज आर कॉर्डिनेट्स, बरोबर आहे. आवश्यक तसे कॉर्डिनेट आपण म्हणू शकतो. पण इथं असणारा पहिला नंबर मी सांगतोय रिअल नंबर, त्याला इथल्या कॉस अल्फानं डिवाईड करायचं. म्हणजे इथला A अपॉन काय कॉस अल्फा. ह्याचं जे बी काय आन्सर येणार आहे ते काहीतरी फिक्स एखादा पर्टिक्युलर नंबर असेल. समजा याचं आन्सर आलं 1.8, समजा असं 1.8 काहीतरी आलं. दुसरा नंबर कुठला आहे, B, बरोबर ना. B अपॉन कॉस ऑफ बीटा, याचंही उत्तर हेच येत असेल. आणि लास्ट नंबर सांगा C आणि कॉस काय गॅमा, याचंही उत्तर येत असेल. तर हे जे काय नंबर दिसतात यांना कॉर्डिनेट्स न म्हणता डायरेक्शन रेशोज असं म्हणतात. आलं लक्षात. आणि अशा रीतीनं डायरेक्शन रेशोचा अर्थ तुम्हाला मी समजावून सांगितलेला आहे. त्याची डेफिनेशन मी अशी सांगितलेली होती. इफ A, B and C are 3 numbers, if A, B and C are the 3 numbers and cos alpha, cos beta आणि काय cos gamma, 3 angles such that A upon cos alpha म्हणजे L म्हणा, B upon cos beta म्हणजे काय M म्हणा, C upon N, किंवा हे L वरती घ्या, A खाली घ्या, कारण हे रेसिप्रोकल आहेत. इन्व्हर्ट इंडो वापरल्यानंतर L अपॉन A पुढं
एम अपॉन बी एन अपॉन सी. याचं उत्तर के असेल तर त्या ABCला म्हटलं जातं डायरेक्शन काय रेशोज. हा पॉईंट लक्षात आला. आणि ह्याचा एक स्टँडर्ड रिझल्ट हा जो आहे ना, याचा स्टँडर्ड रिझल्ट मागच्या वेळेस मी सांगितलेला आहे. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा. बघा हा रिझल्ट थेरम. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा या तिन्हींच्या स्क्वेअर करून ॲडिशन नेहमी 1 असते. किती असतं बोला? इट इज ऑलवेज 1. बरं, ह्याच्यावर आधारित प्रश्न असू शकतात बरं का. स्पेसमध्ये असणाऱ्या एका लाईननं एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल 60 डिग्री आहे. लगेच लक्षात ठेवा अल्फा 60 आहे. त्याच लाईननं वाय ॲक्सिसशी केलेला अँगल 45 डिग्री आहे. म्हणजे कशी व्हॅल्यू झाली? बीटा. मग ती जी स्पेसमध्ये लाईन आहे त्यानं झेड ॲक्सिसशी केलेला अँगल किती असेल? फाइंड द अँगल मेड बाय दॅट लाईन विथ द झेड ॲक्सिस. असा प्रश्न असला, अल्फा लिहायचा बाजूला, बीटा लिहायचा बाजूला. वी नो दॅट दिस रिझल्ट. पुट व्हॅल्यूज हिअर. अल्फाची व्हॅल्यू ठेवा, बीटाची व्हॅल्यू ठेवा, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला कॉस बीटाची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे बी अँगल मिळेल. अँगल मेड बाय लाईन विथ द झेड ॲक्सिस. अशा स्वरूपातले एक्झाम्पल्स इथं असणार आहेत. ओके, समजलं का? आता अजून एक प्रश्न सांगतो. समजा स्पेसमध्ये एक लाईन आहे. आता स्पेसमध्ये आहे का नाही जरा विचार करा. त्या लाईननं एक्स ॲक्सिस केलेला अँगल 30 डिग्री आहे. वाय ॲक्सिसशी केलेला अँगल 60 डिग्री आहे. तर त्याच लाईननं झेड ॲक्सिसशी केलेला अँगल किती? जरा विचार करा, प्रॅक्टिकली विचार करा. एक लाईन स्पेसमध्ये आहे असं सांगतायत. एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल म्हणजे तुम्ही जिथे बसलाय ना ते एक्स वाय प्लेन आहे बघा. हा एक्स ॲक्सिस इकडे जाणारा, वाय ॲक्सिस वरती जाणारा झेड ॲक्सिस. आणि या जमिनीवरती मी अशी एक लाईन ठेवली. त्याने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल 30 डिग्री आहे. वाय ॲक्सिसशी केलेला अँगल तिकडं वाय ॲक्सिसशी 60 आहे. 60 आणि 30 90 झाले ना. म्हणजे ती लाईन स्पेसमध्ये नाही आहे. तर ती एक्स वाय प्लेनमध्ये बघा इथं अशी खाली असणार आहे. अशी इथं 30 डिग्री झाला, इथं 60 डिग्री झाला. आणि प्रश्न असणार आहे व्हॉट इज अँगल मेड बाय सेम लाईन विथ द झेड ॲक्सिस. मुळात ती लाईन जमिनीवरती आहे. झेड जाणारा लाईन अशी आहे 90 डिग्री असणार आहे. कॅल्क्युलेशन न करता तुम्ही सांगू शकता. लक्षात आलं का? तर अशा प्रश्नांची उत्तर प्रॅक्टिकली सुद्धा देऊ शकता किंवा ह्यात व्हॅल्यू ठेवून सुद्धा आन्सर तुम्हाला काढता येईल. आलं लक्षात? तसं दुसरं एक्झाम्पल, समजा ही लाईन जी खाली जमिनीवर ठेवली ती अशी त्या वाय झेड त्या भिंतीवरती ठेवा. बीटा त्या लाईननं बीटा केलेला अँगल समजा 60 डिग्री आहे. इकडं 30 डिग्री आहे. 60 आणि 30 90 झालं, इथं 90. बीटा मिळाला, गॅमा मिळाला. अल्फा किती? 90. कारण ही संपूर्ण एक्स ॲक्सिसनं त्या भिंतीशी केलेला अँगल किती आहे? 90. ती OP जी लाईन असणार आहे स्पेसमध्ये कशी असणार त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. समजा स्पेसमध्ये अशी एक लाईन आहे. जेवढा इकडं अल्फा केला तेवढाच तिकडं बीटा केला आणि तेवढाच गॅमा केला तर काय करा? अल्फा हे बीटा आहे ना, बीटा त्याला पुन्हा अल्फाच म्हणा, याला पुन्हा अल्फा म्हणा. बिकॉज 3 अँगल्स सेम अँगल्स आहेत. मग कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर पुन्हा अल्फा, कॉस स्क्वेअर पुन्हा अल्फा. म्हणजे काय होईल सांगा? 3 कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1. इंजिनिअरिंग CETला विचारलेला प्रश्न आहे हा. लाइन इन अ स्पेस मेक इक्वल एंगल्स. लाइन इन अ स्पेस मेक इक्वल एंगल्स. इक्वल एंगल्स याचा अर्थ अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा. ह्यात ठेवला 3 इकडं पाठवा. दोन्ही बाजू स्क्वेअर रूट काढा. कॉस ऑफ अल्फा इक्वल टू प्लस मायनस 1/√3. संपलं इथं उत्तर. समजलं का? इथं 3 आणलेला आहे. आणि मग प्रश्न असा असणार आहे, बस CETला जर प्रश्न विचारला इफ अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा, ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. मग कॉस अल्फा इक्वल टू हा कुठंतरी उत्तर असेल, किंवा अल्फा इक्वल टू कॉस इनवर्स प्लस मायनस 1/√3 हे कुठंतरी उत्तर तुमचं असणार आहे. ओके, कारण स्पेसमध्ये इक्वली इन्क्लाइन टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस असं असताना. म्हणजे आपण याच्याविषयी डिटेल माहिती बघितली, याच्याविषयी डिटेल माहिती बघितली, याच्याविषयी डिटेल माहिती बघितली. आता रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशो आणि काय डायरेक्शन कोसाइन्स, त्याचं रिलेशन इथंच दिले बघा. हे
का रिलेशन आहे? डिनॉमिनेटर वाचावर काय लिहिलं आहे? ए ए ए रेशो आहेत, एल 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 डी सी एस आहेत, डायरेक्शन कोसाइन आहेत. काय रिलेशन आठवत आहे का? मी तुम्हाला हां बरोबर आहे, त्यातलं ए बी सीची जी व्हॅल्यू आहे बघा काय मी सांगतोय बघा, इफ ए बी सी आर डी आर एस ऑफ लाईन, डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन असतील तर फाइंड डी सी एस, फाइंड डायरेक्शन कोसाइन्स. मग डायरेक्शन कोसाइन कुठल्या अक्षरानं दर्शवतात? कॉस अल्फा किंवा एल म्हटलं जातं. एल इक्वल टू कॉस अल्फा. पहिला अक्षर कोणता आहे सांगा? ए. ए अपॉन अंडर रूट, बोला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, याला फक्त प्लस मायनस वापरा. आलं लक्षात सगळ्यांच्या? त्याच लाईननं वाय ॲक्सिस केलेला अँगल बीटा म्हणजे एम कॉस ऑफ बीटा इक्वल टू प्लस मायनस, हे दुसरा अक्षर कुठला आहे? बी. बी अपॉन अंडर रूट, हे जे काय दिसतंय ते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आणि तीच लाईन आहे ना, झेड ॲक्सिस केलेला अँगल शोधून काढा. एन इक्वल टू कॉस काय गॅमा प्लस मायनस तिसरा अक्षर सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. अतिशय महत्त्वाचा पाठ मी समजावून सांगितलेला आहे. यावर आधारित 2 मार्कला कंपल्सरी प्रश्न बोर्डला विचारलं जातं. प्रश्न असा विचारतात, डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन आर 1 1 2. एखादी लाईन स्पेसमध्ये आहे, त्याचे डायरेक्शन रेशो देतात तुम्हाला, रेशो दिले बरं का, पण त्या लाईननं तिन्ही ॲक्सिसशी केलेला अँगल शोधून काढा. लक्षात आलं? इफ डी आर एस ऑफ लाईन आर लाईक दिस, फाइंड डी सी एस ऑफ लाईन. प्रश्न लक्षात आला का? आणि ह्याचं उत्तर लिहिताना वी नो दॅट हे असं लिहिलं तरी चालेल आणि फक्त व्हॅल्यू ठेवा. बरोबर आहे का? वी नो दॅट इफ डी आर एस ऑफ लाईन डी सी एस आर गिवन बाय लाईक दिस. ए मिळाला हिअर, ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 1, सी इक्वल टू 2. इथं बघा, म्हणजे हे आहे असं लिहायचं, हे आहे असं लिहायचं. बोला इथं 1 अपॉन, ऐका 1 अपॉन अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, किती? अंडर रूट 6. करेक्ट. 1 अपॉन रूट 6. इथं कॉस बीटा सांगा 1 अपॉन अंडर रूट 6. इथं 2 अपॉन अंडर रूट 6. झालं पटकन. लक्षात आलं का? आणि हे आपण काय शोधून काढला? डी सी एस ऑफ लाईन, डायरेक्शन कोसाइन ऑफ अ लाईन. आता मी डी आर एस सांगणार आहे. डी आर एस मी बदलून देतो बघा. इफ डी आर एस ऑफ अ लाईन आर 3 2 1, देन फाइंड डी सी एस ऑफ लाईन. प्रश्न समजला का? बर, आता तुम्हाला डी आर एस नेहमी ए बी सी मानायचे. काय मानायचे? ए बी सी. सोल्युशन, लेट डी आर एस ऑफ लाईन बी, बोला 3 2 1, म्हणजे ए मिळाला 3, बी मिळाला 2, सी मिळाला काय? आता डी सी एस ऑफ अ लाईन आर एल इक्वल टू कॉस अल्फा इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, दिस इज इक्वल टू प्लस मायनस 3 अपॉन अंडर रूट. व्हॅल्यू पुटअप करूया. 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. रूट किती? 14. झालं आन्सर तयार. आता हे काय झालं? तुमचं एल उत्तर झालं. त्या लाईननं एक्स ॲक्सिस केलेला अँगल शोधून काढला. आता त्याच लाईननं वाय ॲक्सिस केलेला अँगल काढायचा असेल तर एम इक्वल टू, बोला कॉस बीटा प्लस मायनस एच्या ऐवजी बी वापरा अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. दिस इज इक्वल प्लस मायनस बी म्हणजे तुमचा किती? 2 अपॉन हे जे आहे ते सगळं आहे असल्या प्लस मायनस, बोला 2 बाय रूट 14. ह्यातल्या रिकाम्या जागा आहेत त्या तुमचं तुम्ही भरायचं. आता एन इक्वल टू कॉस ऑफ गॅमा
प्लस मायनस सी अपॉन अंडर रूट इज इक्वल टू प्लस मायनस बोला 1 अपॉन हे रूट जे आहे असं 3 स्क्वेअर 2 स्क्वेअर 1 स्क्वेअर दिस इज इक्वल टू प्लस मायनस 1 अपॉन रूट 14. लक्षात आलं का? तर त्यामुळं आत्ता हा प्रश्न लिहून घ्या तुम्ही, DRS ऑफ लाईनवरचा प्रश्न. ओके, आता आपण बघा 2 पॉईंट्स जर दिले असतील, बघा वेगवेगळे पॉईंट दिले असतील तर डायरेक्शन रेशो कसे काढायचे ते बघणार आहे. इफ 2 पॉईंट्स आर गिवन दे हाऊ टू फाइंड DRS ऑफ अ लाईन ते आपण बघणार आहेत. पॉईंट किती दिलेले असतील? 2 दिलेले असतील. बघा इफ एचे कॉर्डिनेट घेऊया x1 y1 आणि z1. लक्ष द्या जरा, स्पेसमध्ये असा कुठला तरी पॉईंट असेल त्याचे कॉर्डिनेट्स म्हणतोय बरं का, DRS नव्हे, कॉर्डिनेट्स दिलेत. अँड बी हॅविंग द कॉर्डिनेट्स x2 y2 आणि काय z2. देन फाइंड DRS ऑफ AB लाईन AB. DRS ऑफ लाईन AB. ओके, आता 2 पॉईंटमधून DRS काढणं सगळ्यात सोपं. इथला पहिला नंबर मायनस इथला पहिला नंबर. त्यामुळं DRS ऑफ अ लाईन इथं आपण म्हणूया, बघा लेट म्हणायची गरज नाही. DRS ऑफ डायरेक्शन रेशोज ऑफ AB x2 मायनस x1 बोला पुढं y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1. बरोबर आहे. काहींनी असं लिहिलं तरी चालेल x1 मायनस x2. मग सगळं तसं उलटं केलं पाहिजे, चेंज केला पाहिजे. मग इथं y1 मायनस y2 दिसेल आणि इथं z1 मायनस z2. बरं ठीक आहे, असं लिहिलं आहे. बघा आता हे झाला फॉर्म्युला आपला DRS ऑफ अ लाईन. पुरेसं एवढं. आणि मग व्हॉट आर द DCS? ह्याला तुम्ही A मानणार आहे, याला B मानणार आहे आणि याला जिथं जिथं A दिसतं इथं या Aचा अर्थ x2 मायनस x1, इथं y2 मायनस y1 इथं दिसणार B लक्षात जागेवर, आणि z2 मायनस z1 इथं दिसणार आहे. लक्षात आलं? त्यामुळे पुढचा पॉईंट लिहा. डायरेक्शन रेशोज ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. डायरेक्शन रेशोज ऑफ अ लाईन, डायरेक्शन रेशोज ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. कॅपिटल A ब्रॅकेटमध्ये म्हणा x1 y1 z1 अँड कॅपिटल B ब्रॅकेटमध्ये म्हणा x2 y2 z2. ओके, आता प्रत्यक्ष डायरेक्ट एक्झाम्पल बघा. आता मी यातच देणार आहे बरं का. घ्या एक्झाम्पल नंबर फर्स्ट यातलं फक्त फाइंड DRS वालं. बघा इफ एचे कॉर्डिनेट्स लिहा 3 7 2, B 5 9 1, then find DRS of line AB. Find DRS of line AB. हा झाला आपला प्रश्न. हां, डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन AB इक्वल टू फॉर्म्युला x2 मायनस x1 y2 मायनस y1 आणि काय z2 मायनस z1. म्हणजे इथे येणार आहे 5 मायनस 3 9 मायनस किती आहे 7 1 मायनस 2. म्हणजे इथं 2 मिळेल, इथं 2 मिळेल, इथं किती मिळेल -1. हे काय झालं? डायरेक्शन रेशो काढले. आता जे डायरेक्शन रेशो आले त्याला आपण ABC सपोज करूया. काय सपोज करूया? ABC. लेट ABC be DRS. Let ABC be DRS of AB. DRS of AB म्हणजे AB लाईनचे हे जे नंबर आले आहेत त्याला काय म्हणलं आपण? डायरेक्शन रेशोज. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही A मानलं पाहिजे, B मानलं पाहिजे आणि C मानलं पाहिजे. देअरफॉर लिहा A इक्वल टू 2, B इक्वल टू 2 आणि C व्हॅल्यू किती? -1.
आणि फॉर्म्युले हेच, बरोबर का? फॉर्म्युला वेगळा वापरायची गरज नाही. एलचा जे लिहिलंय ते आता इथले फक्त चेंज होणार आहे. हां, प्लस मायनस 2 अपॉन अंडर रूट 2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस मायनस 1चा स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे? प्लस मायनस 2 अपॉन 4 आणि 4 8, 9, 9चा स्क्वेअर रूट. हां, बरोबर आहे. आता दुसरं प्लस मायनस 2 अपॉन पुन्हा अंडर रूट 2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर म्हणजे प्लस मायनस 2/3, बरोबर आहे. लास्ट प्लस मायनस 1 अपॉन, इथं -1 आहे बरं का, हे प्लस मायनस इथं मायनस ठेवूया आपण, -1 अपॉन अंडर रूट 2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस मायनस 1चा स्क्वेअर. याचं उत्तर प्लस मायनस, बोला, 1 अपॉन फक्त काय येणार आहे? 3. आता ते मायनस कुठं गेलं? कारण बघा, जरी मायनस लिहिलं तरी प्लस मायनस मायनस होईल आणि मायनस मायनस प्लस, म्हणजे जर ह्या दोन्ही चिन्हामुळं हे आहे असं राहणार आहे. और आता मी फक्त टेक्निक घ्यायचं बरं का, कारण आपल्या पुस्तकामध्ये भरपूर एक्झाम्पल आहेत टेक्स्टबुकमध्ये, तर त्यामुळं मी तुम्हाला समजण्यासाठी हे वेगळे कॉर्डिनेट्स घेतले, हे वेगळे कॉर्डिनेट्स घेतले. कॉर्डिनेट्स आहे, DRS नव्हे. तर त्या कॉर्डिनेट्सला जॉईन केल्यानंतर DRS काढता येतं स्पेसमध्ये, कुठेही 2 पॉईंट असू द्या. ओके, म्हणजे मला काय सांगायचं आहे बघा, व्यवस्थित प्रॅक्टिकली मिनिंग समजावून घ्या. हवेत एक पॉईंट इथं आहे, दुसरा पॉईंट इथं आहे, राईट? आपण जोडला, पण या लाईननं 3 ॲक्सिस केलेले अँगल कसे असतील? अर्थ समजला का? ह्या लाईनला पॅरल असणाऱ्या अशा अनेक लाईन असतात. एक ओरिजिन जाणार आहे, त्यानं कॉस अल्फा, त्यानं कॉस बीटा, त्यानं कॉस, हे माहीत आहे तुम्हाला. पण ॲक्च्युली ते अँगल्स मोजायचे कसे? तर साधा नियम, ए आणि बीचे पॉईंट्स आहेत, जॉईन करा, DRS ऑफ अ लाईन फाईंड करा. बरोबर आहे का? पहिला नंबर मायनस पहिला नंबर, दुसरा नंबर मायनस दुसरा नंबर, तिसरा नंबर मायनस तिसरा नंबर, बरोबर आहे. लगेच ते येतील, त्याला ABC मानून टाकायचं आणि मग ABC मानले की हे रिझल्ट तयार आहेत तुमच्याजवळ. सगळ्यांच्या लक्षात आलं का? ओके, मला अजून काय एक सांगायचं आहे बघा. आता जे शेवटचे रिझल्ट्स आहेत का नाही, याच्यावरनं आधारित एक CETला प्रश्न असतो. ऑप्शन्स देतात खाली ABCD ऑप्शनमध्ये, अँड विच ऑफ द फॉलोइंग आर किंवा इज डायरेक्शन कोसाईन ऑफ अ लाईन. बघा, आता तुम्ही सॉल्व करून हे डायरेक्शन कोसाईन काढलेत, पण हे डायरेक्शन कोसाईन बरोबर आहेत किंवा नाहीत? आहेत किंवा नाहीत? आयन कसं ठरवायचं सांगा? आपला स्टँडर्ड रिझल्ट कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस इक्वल टू 1 यायला पाहिजे. बघा, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा, रिझल्ट काय यायला पाहिजे? 1 येत असेल ते उत्तर असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज किंवा आर DCS ऑफ अ लाईन. मग ABCD ऑप्शन कुठला तरी एक असं पेअर असेल की तिन्हींचा स्क्वेअर करा, ॲडिशन करा, 1 येते का नाही बघा. आता मी काय करतो, 2/3 2/3 1/3 कॉस अल्फा कॉस बीटा आणि काय कॉस गॅमा. आपण त्या नियमात बसते का बघूया. बघा, L² प्लस M² प्लस N². सांगा L, समजा परीक्षेला हाच प्रश्न दिला आहे, 2/3चा स्क्वेअर प्लस अगेन 2/3चा स्क्वेअर, पुढं 1/3चा स्क्वेअर. ह्याचा आन्सर 1 येत असेल तर खरोखरच लाईन स्पेसमध्ये आहे. पण 1 आलंच नाही तर अशी लाईन स्पेसमध्ये अस्तित्वातच असणार नाही. लक्षात आलं का? एखादी, आता मी हा चॉक सगळ्यांना दिसतंय, अस्तित्वात आहे, याचा अर्थ कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर होणारच आहे. लक्षात आलं? मग आता किती येणार आहे? 4/3 प्लस 4/3 प्लस 1/3. डिनॉमिनेटर समान आहे, एकदा लिहा. 4 आणि 4 8 आणि 1 9. कुठं? हा येतो, सॉरी, इथं 9 येणार आहे, इथं 9 येणार आहे, इथंही 9 येणार आहे, इथं 9 9/9. करेक्ट, आन्सर 1 आलेलंच आहे. त्यामुळे हे जे पेअर दिलेले असतात खरोखरच
हे डी सी एस ऑफ अ पर्टिक्युलर लाईन, कुठली तरी एखादी लाईनचेच ते डी सी एस असणार आहे, बरोबर आहे. किंवा काही प्रश्न असे असतात, शो दॅट काहीतरी नंबर देतात बरं का, कॅनॉट बी डी सी एस ऑफ अ लाईन. बघा प्रश्न कसा असेल, 3 नंबर देतात तुम्हाला, किंवा हेच घेऊया 2/3 2/3 इथं घेऊया 2/3 2/3 आणि 1/7. शो दॅट these numbers are not the DCS of a line. किंवा DCS हे असतील अशी लाईन स्पेसमध्ये असूच शकत नाही, प्रूव्ह करा. तात्पुरतं ती लाईन आहे असं अज्युम करा. लेट दीज आर DCS ऑफ अ लाईन. लक्षात आलं काय, तात्पुरतं DCS माना, म्हणजे कॉस अल्फा मिळाला, कॉस बेल्टा आणि कॉस गॅमा, म्हणजे इथं 2 बाय हे तसंच इथं 1/7 दिसेल, म्हणजे 1 विच इज नॉट इक्वल टू, हे कॅल्क्युलेशन करत बसू नका, ऑब्झर्वेशन म्हणून कळतं. इट इज नॉट इक्वल टू काय, नाही ह्यात अजून वेळ घालवाल, नॉट इक्वल टू 1, बरोबर का. हॅन्स दीज आर, किंवा अशी लाईन्स जे DCS दाखवणारी अशी स्पेसमध्ये असू शकणार नाही. तर त्यामुळं आत्तापर्यंत मगाशी जे डिस्कशन करतोय, फक्त डायरेक्शन रेशिओज आणि काय डायरेक्शन कोसाईन आत्तापर्यंत विचारले सगळे एक्झाम्पल मी कव्हर केलेले आहेत बोर्डला. लक्षात आलं, याच्या बाहेरचा कुठलाही प्रश्न असू शकत नाही. जर एखादा असेल तर 4 मार्क्सचा क्वेश्चन कसा असतो ते तुम्हाला सांगतो. एक स्पेसमध्ये बघा, स्पेसमध्ये मी 4 पॉईंट्स घेतले, इथं एक घेतला, इथं घेतला, इकडं असा घेतला, जॉईन केलं, क्वाड्रिलॅटरल तयार झाला. बघा मी असं घेतो A, B, C आणि D. याचे कॉर्डिनेट्स 3, 5, 1, याचे 7, 2, 9 असं घेऊया. असे असणारे कुठंतरी स्पेसमध्ये पॉईंट आहेत. इथं -1, 0, 8, 4, 2 समजा 5 अशा रीतीने 4 कॉर्डिनेट दिसत आहेत. दीज आर 4 व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल. आणि तुम्हाला सांगता ओळीनं जे 4 बाजू दिसत आहेत ना, सगळ्यांचे DCS काढा. DCS राहू द्या, अगोदर DRS काढा. हां, याच्या DRS सांगा. DRS काढायचा फॉर्म्युला बरोबर आहे. हां, DRS ऑफ, बघा इथं घेऊया DRS ऑफ AB. काय फॉर्म्युला, x2 - x1 y2 - y1 आणि काय, हां x2 - x1 y2 - y1 z2 - z1. आता x2 - x1 किती आला, 4, बरोबर आहे. इथं -3, इथं 8 आणि हे झालं DRS ऑफ AB. समजलं काय, फक्त DRS काढलेत बरं का. तुम्हाला सांगितलं तर DCS काढता येईल, याला ABC म्हणा. मग कॉस अल्फाचा अर्थ मगाशी समजला का, बघा कॉस अल्फा 4/√, याचा स्कोर याचा कॉस अल्फा मिळणार आहे. कॉस बीटा -3/√, याचा स्कोर जो बाई रूटमध्ये येईल ते. आता मला ABचं DRS काढलं, पण काही विद्यार्थ्यांनी काय DRS आली सांगा, 4 - 3 काय 8. पण काही विद्यार्थ्यांनी DRS काढताना 7 - 3 करायच्या ऐवजी 3 - 7 केलं तर काय सांगा बरं. हे मायनस हे किती आलं, -4. ओके, हां पुढं 3 -8. मला सांगा, इकडून असं DRS काढलं तर हे उत्तर आलं, इकडून असं आन्सर काढलं तर हे DRS आले. वेगवेगळे दिसत आहेत हे, पण DRS हे नेहमी प्रपोर्शनमध्ये असतात. कसे असतात, प्रपोर्शनमध्ये असतात. त्यामुळे हे जे आहे ना, ह्याचे साईन बदलून टाका, प्लसला मायनस करा, मायनसला प्लस करा. लक्षात आलं, त्यामुळे दोन्हीचा अर्थ समान आहे. लक्षात आलं का. समजा एखादा प्रश्न CETला विचारला, व्हॉट आर द DRS ऑफ अ लाईन, आणि ABCD ऑप्शनमध्ये हे उत्तर असतील, तुम्ही तरी काढता हे. आलं का लक्षात. ते असं काढल्यानंतर फक्त हे चिन्ह बदलायची पटपटपट. समजलं, ओके. हे तुम्हाला मी लाईन ABचे DRS काढायला शिकवलं. आता हेच टेक्निक सगळीकडे ओळीने वापरा. DRS ऑफ BC सांगा बरं, ऑब्झर्व करा. 7 मायनस ऑफ -1 म्हणजे किती, 8. पुढं हां झालं DRS.
तुम्ही हे मायनस हे केलं तर काय होणार आहे? सगळ्यांना मायनस येणार. समजलं का? हे DRS ऑफ अ लाईन. आता याचं सांगा DCचं 4 हे 4 मायनस ऑफ म्हणजे 5 आलं. हां 2 राईट -3 बरोबर आहे. DRS कोणाचे काढले आता तुम्ही? DCचे. आता शेवटचा पॉईंट राहिला ADचे. सांगा 4 - 3 इट इज 1. पुढं -3 पुढं 4. ओके. आणि अशा रीतीनं सर्व बाजू DRS काढले. सगळ्यांच्या लक्षात आलं का? सर्व बाजू काय काढलं तुम्ही? डायरेक्शन रेशो. आता अजून एक प्रश्न सांगतो, म्हणजे आपण आता अवघड स्टेपकडे गेलो आहे बरं का. शो दॅट असे क्वाड्रिलॅटरल देतील. शो दॅट AB इज नॉट पॅरलल टू DC. तुम्ही मनात दिसतंय की इथं असं तिरके जाणार आहेत. मला वाटलं म्हणून काढलंय ते. मग हे दोन लाईन पॅरलल आहेत. कसं प्रूव्ह करायचं? ज्या लाईन पॅरलल असतात का नाही त्याचे DRS समान असतात. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं 3D स्ट्रक्चरमध्ये X ॲक्सिस Y ॲक्सिस Z ॲक्सिस एखादी लाईन अशी तर काढली, याला पॅरलल असणारे अशी लाईन काढा की ओरिजिनमधून जाणार आहे. म्हणजेच ह्याचे डायरेक्शन कोसाईन आणि ह्याचे समान. ज्या अर्थी डायरेक्शन कोसाईन समान म्हणजे डायरेक्शन रेशो समान किंवा काय म्हणूया आपण? प्रपोर्शन. मग मला सांगा ABचे DRS काढलेत आपण आणि ह्याच्या समोर कोण आहे? समान आहेत का? मग याचा अर्थ AB आणि DC पॅरलल नाहीत. आता याचं सांगा हे आणि हे पॅरलल आहेत का? शो दॅट BC इज नॉट पॅरलल टू AD. बरोबरच आहे का? इथं नाहीच आहेत. कारण याचे DRS प्रपोर्शनमध्ये आहेत का? नाहीत. म्हणजे ह्या सुद्धा लाईन पॅरलल नाहीत. किंवा असा प्रश्न असेल शो दॅट हे असे कोऑर्डिनेट्स देतील ABCD इज अ नॉट पॅरलोग्राम. काय म्हणजे लक्षात आलं का? नॉट पॅरलोग्रामचा अर्थ कळाला. हे याला पॅरलल नाही, हे याला पॅरलल नाही. ते झालं की प्रूव्ह. किंवा असा प्रश्न असेल शो दॅट ABCD इज अ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमचा अर्थ कळाला का? एकच बाजू पॅरलल पाहिजे. एकच. बघा ट्रॅपेझियम असा असतो, ही बाजू पॅरलल. याचा अर्थ ते लेंथ मोजत बसू नका. DRS वी आर फाइंडिंग डायरेक्शन रेशोज. आता ह्याचे DRS आणि ह्याचे DRS समान असले किंवा प्रपोर्शनमध्ये असले की एकच लाईन पॅरलल दुसरी नाही. समजलं का? आणि मग म्हणायचं आणि हे चेक करायचं ह्याचे DRS समान नाही मग ही लाईन नाही पॅरलल म्हणजे इट इज अ ट्रॅपेझियम. 4 मार्क्सचा प्रश्न इझिली न तुमचं पुस्तक रेफर करता तुम्ही मिळवू शकता. फक्त नॉलेज बेसवरती हाऊ टू फाइंड डायरेक्शन रेशोज ऑफ अ लाईन. ठीक आहे. इथं आपण थांबूयात.